रोज तुमची झोप ही 7 ते 8 तास पूर्ण होते, पण तरीही सकाळी उठल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपली झोपच अपूर्ण राहिलेली आहे. आपण उठतो पण आपला मेंदू हा झोपेतच असतो. असं तुमच्यासोबत पण होतं का? थकवा खूप येतो, शरीर दमून जातं, कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही, अंग जड पडतं. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की याची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची कारणे कोणकोणती आहे. त्यासोबतच आपले घरगुती साधे सोपे उपाय आपण काय करू शकतो, आपल्या घरातले इन्स्टंट एनर्जी देणारे पदार्थ कोणते आहेत. आणि जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की वय वाढल्यामुळे जर आपल्याला थकवा येत आहे किंवा अशक्तपणा येत आहे, तर तुम्ही तुमच्या शरीराकडे खूप मोठं दुर्लक्ष करत आहात. यामुळे तुमच्या शरीराचं खूप मोठं नुकसान होऊ शकते. आपण पाहतो की काही लोक हे फक्त 4 ते 5 तास झोप घेतात, पण तरीही ते खूप फ्रेश असतात. आणि काही लोक हे 9 किंवा 10 तास सुद्धा झोप घेऊन उदास असतात किंवा निराशा असते किंवा खूप जास्त टेन्शनमध्ये असतात. मग असं का होतं? तर बघा, आपण मोबाईल चार्जिंगला लावतो, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की 8 तास चार्जिंग झालेली आहे. पण जर यामध्ये चार्जरच खराब असेल तर चार्जिंग होईल का? तर नाही. त्याच प्रकारे आपलंही असतं. आपल्या झोपेची गुणवत्ता ही आपल्या शरीराचं हीलिंग प्रोसेस डिफाईन करत असतं. म्हणूनच सतत थकवा येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे रसाचा क्षय. रस म्हणजे काय असतं? तर आपल्या शरीरात 7 धातू आहेत: रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. त्यातल्या सगळ्यात पहिला आणि सगळ्यात प्रमुख धातू म्हणजे रसधातू. जे पण आपण अन्न खातो त्याचं व्यवस्थित जर पचन झालं तर त्यापासून उत्तम रसधातू तयार होतो. पण काही जणांमध्ये याचं उलट तयार होतो. म्हणजेच काय? तर आपण आपल्या गाडीमध्ये खराब क्वालिटीचं डिझेल किंवा पेट्रोल जर टाकत असू तर ती गाडी चालणार नाही किंवा मध्ये मध्ये थांबेल. त्याच प्रकारे आपल्या शरीरात होतं. उत्तम प्रकारे जर रसधातू तयार झालं तर आपलं शरीर एकदम सुरळीत आणि आपले उत्तरोत्तर धातूसुद्धा तेवढेच छान प्रकारे तयार होतात. पण सगळ्यात पहिला धातू म्हणजे रसधातू हाच जर बिघडला तर पुढचे निर्माण होणारे सगळे धातू हे खराब क्वालिटीचे निर्माण होतात किंवा त्यामध्ये वैगुणता येते. म्हणूनच सकाळी जी लोक पोहे, उपमा, ब्रेड, जाम, बिस्किट, चहा हे सगळे पदार्थ खातात, त्यांचा रसधातू हा बिघडलेला असतो, त्यांचा रसधातू हा दुष्ट झालेला असतो आणि त्यामुळे त्यांना थकवा किंवा अशक्तपणा येत असतो. कारण आपल्या शरीराच्या प्रत्येक सेलला या रसधातूची, या पोषणाची गरज असते. मुळातच जर आपला रसधातू बिघडला तर आपल्या शरीराचं पोषण व्यवस्थित होईल का? तर नाही. आपल्या सेल्सचं पोषण व्यवस्थित होणार नाही आणि त्यामुळे आपल्याला एनर्जी राहत नाही आणि थकवासुद्धा येत राहतो. मग हे ओळखायचं कसं की तुमचा रसधातू हा दुष्ट झालेला आहे? तर त्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराकडे व्यवस्थित बघायला पाहिजे. जर तुम्ही पूरक असे फळं, भाज्या किंवा फ्रूट्स, पाणी हे जर व्यवस्थित घेत असाल तर तुमचा रसधातू हा चांगला असतो. त्याचबरोबर ज्यांचा पण रसधातू दुष्ट असतो त्यांच्या शरीरामध्ये कोरडेपणा जास्त येतो. त्यांना खूप थोडंसंही काम केलं तरी त्यांना दम लागायला लागतो आणि अशा व्यक्तींची चिडचिडसुद्धा खूप जास्त होते. त्यांना आवाज सहन होत नाही किंवा कोणी काही बोललं तर ते पण सहन होत नाही. अशा वेळेस तुम्ही समजू शकता की तुमचा रसधातू हा खराब झालेला आहे. घरच्या घरी रसधातू उत्तम करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? तर सगळ्यात पहिलं, जेवढी चांगली भूक लागेल तुम्हाला त्याच्यानंतरच तुम्हाला जेवण करायचं आहे. दुसरं म्हणजे ज्यांचा रसक्षय झालेला असतो त्यांनी त्यांच्या आहारामध्ये रोज खजूर, मनुका हे घ्यायला पाहिजे. त्याचं सूप करून तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही नारळ पाणी घेऊ शकता, लाह्यांचं पाणी घेऊ शकता. मध्ये तुम्ही मुगाचे कढणसुद्धा घेऊ शकता. तुमच्या शरीरात लाघवता येईल, काम करण्याची इच्छा उत्पन्न होईल आणि थकवासुद्धा कमी होईल. दुसरं थकवा येण्याचं महत्त्वाचं कारण आहे म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी ही कमी असणे. तुमचं शरीर हे तुमच्या कारप्रमाणे असतं. जर तुम्ही कार ही 6 महिने एकाच जागी पार्क करून ठेवली तर 6 महिन्यानंतर गाडीमध्ये एकतर काहीतरी खराबी येईल आणि जरी चालू झाली तर पुढे त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच प्रकारे आपल्या शरीराचं सुद्धा असतं. फिजिकल ॲक्टिव्हिटी ही खूप कमी असेल तर आपलं शरीर लवकर थकतं. त्याच्या उलट जर आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी चांगली असेल तर आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, ऑक्सिजन लेवलची सप्लाय वाढतं, आपले लंग्सला ताकद भेटतं, आपल्या हार्टला ताकद भेटतं, आपल्या स्नायूंना ताकद भेटतं आणि ऑक्सिजन हे प्रत्येक बारीक बारीक सेलपर्यंत पोहोचल्यामुळे एंडॉर्फिन्स रिलीज होतात, जे आपले हॅपी हॉर्मोन्स असतात. आपल्याला एनर्जीचा बूस्ट भेटतो. मला माहिती आहे बरेच जण असे म्हणतील की आम्ही दिवसभर ऑफिसमध्ये काम करून येतो, आम्हाला तेवढा टाईम नसतो. पण तुम्ही तुमच्या शरीरासाठी थोडा वेळ तरी काढायलाच पाहिजे. आणि त्यासाठी जर तुम्हाला योगा किंवा जिम करायचं नसेल तर फक्त 10 मिनिटाचा हा एक रूल लक्षात ठेवा. तो रूल म्हणजे ऑफिसमधून किंवा कामावरून तुम्ही घरी आल्यानंतर तुम्ही 10 ते 15 मिनिटं हे वेगाने चाला. करणंसुद्धा जर तुमच्याकडून शक्य नसेल तर एवढं लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा पण ऑफिसमध्ये जाता किंवा कुठेही काम करायला जाता तेव्हा एका जागी 20 मिनिटापेक्षा जास्त बसायचं नाही. म्हणजेच जाणीवपूर्वक आपण आपल्या शरीराची हालचाल करत राहायची.
त्याने तुम्ही जेव्हा हालचाल करता तेव्हा तुमच्या शरीराचं मेटाबॉलिझम वाढतं आणि थकवा सुद्धा कमी होतो. तिसरं महत्त्वाचं कारण जे सगळ्यांनाच माहीत आहे ते म्हणजे ॲनिमिया किंवा रक्तक्षय. प्रमाणे असतं जे चालू ठेवण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते आणि हे ऑक्सिजन मिळवण्यासाठी आपल्याला रक्ताची गरज असते. रक्त चांगले असल्यानंतर आपल्या शरीराच्या प्रत्येक सेलला ऑक्सिजन सुद्धा चांगल्या प्रकारे भेटतं आणि त्यामुळे आपलं ब्रेन सुद्धा ॲक्टिवेट राहतं आणि थकवा कमी असतो. पण जेव्हा रक्त हे कमी व्हायला लागतं तेव्हा आपल्याला दम लागतो, पायऱ्या चढताना उतरताना दम लागल्यासारखं होतं, हातापायाला गोळे येत राहतात, चक्कर येत राहते, कोणतंही काम करण्याची इच्छा होत नाही, चेहरा हा फिकट पडल्यासारखं होतो. मग अशा वेळेस रक्तवाढीसाठी तुम्ही बीट, अंजीर, पेनखजूर हे घ्यायलाच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडून इंजेक्शन्स किंवा गोळ्या औषधी घेण्याची गरज लागते आणि त्यासोबतच तुम्ही जो आहार विहार केला त्यानंतरच तुमचं हिमोग्लोबिन हे मेंटेन व्हायला चालू होतं. चौथं महत्त्वाचं कारण आहे पोषक तत्वांचा अभाव. यामध्ये विटॅमिन B12, सिरम फेरायटीन, विटॅमिन D या लेवल नॉर्मल असणे महत्त्वाचं असतं. जी लोक खूप कमी खाणारे असतात, एक्स्ट्रीम डाईट करतात, वेट लॉससाठी त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट्स चालू असतात किंवा मग जे उपवास खूप जास्त करतात, जे अंग मेहनत खूप करतात पण त्या प्रमाणात जेवण करत नाहीत, भूक लागलेली असताना सुद्धा जे टाळाटाळ करतात, अशा लोकांना पोषक तत्वांची कमतरता होते. तुम्ही पण आठवड्यातून 2 ते 3 वेळा जर जंक फूड किंवा स्ट्रीट फूड किंवा बाहेरील पदार्थ जर खात असाल तर ते सुद्धा एक मेजर कॉज आहे हे सगळे पोषक तत्व कमी असण्याचं. पाचवं महत्त्वाचं कारण आहे स्थौल्य. जी व्यक्ती जाड असतात त्यांच्यामध्ये सुद्धा खूप जास्त थकवा आलेला दिसून येतो. हे कशामुळे होतं तर त्यांच्या शरीरामध्ये फॅट्सचं प्रमाण हे जास्त होतं. रिक्षामध्ये जर 3 लोक व्यवस्थित बसू शकतात पण त्या जागी जर तुम्ही 7 ते 8 लोक बसवलीत तर ते रिक्षावर ओव्हरलोड होईल. त्याचप्रकारे वजन वाढलेलं असतं तेव्हा हे एक्स्ट्रा फॅट्स आपल्या हार्टवर, आपल्या लंग्सवर एक्स्ट्रा लोड तयार करतात आणि त्यामुळेच प्रत्येक पेशींपर्यंत रक्त पोहोचण्यासाठी दुप्पट मेहनत लागते. म्हणूनच तुमचंही वजन जास्त असेल तर हे 3 नियम नक्की पाळा. नियम, रात्रीचं जेवण हे 7च्या आत झालं पाहिजे. दुसरा नियम, रात्री जेवणामध्ये गव्हाचे पदार्थ, पौष्टिक पदार्थ किंवा पचायला जड असलेले पदार्थ बिलकुल घ्यायचे नाही. अशा व्यक्तींनी दिवसा झोपायचं नाही आणि रात्री जेवण झाल्यानंतर लगेच झोपायचं नाही. जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये कमीत कमी 3 तासाचं अंतर असायला हवा. त्याबरोबरच तुम्ही तुमचं एक्स्ट्रा वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. 6वं महत्त्वाचं कारण आहे मानसिक कारणे. तुमच्या मोबाईलमध्ये जर खूप सारे ॲप्स डाउनलोड करून ठेवले आणि ते चालू करून ठेवले तर तुमचा मोबाईल हे लवकरच हँग होईल किंवा त्याची बॅटरी ही खूप लवकर कमी होईल, बरोबर. मग त्याच प्रकारे बरीच लोक ही शारीरिक श्रम नसतं पण तरी पण ऑफिसमध्ये काम करताना किंवा लॅपटॉपवर काम करताना किंवा संध्याकाळी घरी आल्यावर त्यांना असं वाटतं की आपण शेतात काम करून आलेलो आहोत. त्यांचं अंग जड पडतं, त्यांना कशातच रस राहत नाही, त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यांखाली सुद्धा काळी वर्तुळे यायला लागतात. हे कशामुळे होतं तर जेवढं आपण ओव्हर थिंक करू, प्रत्येक गोष्टीचा बारीक विचार करू तेवढे आपली बॉडी ही फाईट आणि फ्लाईट मोडमध्ये जाते. जसे सैनिक बॉर्डरवर नेहमी अलर्टमध्ये राहतात त्याच प्रकारे या लोकांचं सुद्धा होतं. यांचा ब्रेन हा नेहमी अलर्ट मोडवर राहतो आणि त्यामुळे झोप व्यवस्थित लागत नाही आणि 7 ते 8 तास झोप घेऊन सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना थकवा खूप जाणवतो. हे कमी करण्यासाठी तुम्ही 3 उपाय करू शकता जे खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला यापासून खूप जास्त फायदा भेटेल. सगळ्यात पहिलं म्हणजे ब्रेन डंप करणे. म्हणजे काय करणे तर तुमच्या डोक्यात जी पण विचार आहेत, जी पण कामांची लिस्ट आहे ती तुम्ही एका पेजवर किंवा एका कागदावर किंवा एका डायरीवर लिहून काढणे. त्यामुळे तुमच्या ब्रेनमध्ये असलेला अंडू लोड हा कमी होतो. दुसरा उपाय आहे डिजिटल डिटॉक्स. यामध्ये तुम्ही रात्री झोपण्याआधी 1 तास हे स्क्रीन टाईम किंवा मोबाईल हे बंद करायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला सुट्टी असेल 7 ते 8 दिवसानंतर जेव्हा पण तुम्हाला सुट्टी भेटेल त्या सुट्टीचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही जेवढा कमी मोबाईल वापराल, जेवढा कमी लॅपटॉपचा वापर कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील. आणि त्याचबरोबर तिसरा उपाय ते म्हणजे तुम्ही कमीत कमी 5 मिनिटं हे भ्रामरी आणि अनुलोम विलोम हे प्राणायाम करायचं आहे. दिवसात फक्त 3 वेळा जर तुम्ही 5 मिनिटं देऊन जर अनुलोम विलोम आणि भ्रामरी हे 2 प्राणायाम जरी केले तरी तुमचा थकवा हा कमी होतो, तुमचा मेंदू हा लगेच शांत होतो, तुमचा डिसिजन कॅपॅसिटी चांगली होते, तुमचा थकवा सुद्धा कमी होतो. थकवा येणे हे फक्त शरीराचं लक्षण नाही आहे तर तुमच्या जीवनशैलीचं एक रिपोर्ट कार्ड आहे. आपण पाहिलेलं आहे थकवा येण्यासाठी महत्त्वाची 6 कारणे: रसक्षय, पोषक तत्वांचा अभाव, रक्तक्षय, फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी असणे, स्थौल्य आणि मानसिक स्वास्थ्य. आणि त्याचे उपायही आपण पाहिलेले आहेत की हे सगळे बदल एका रात्रीत होणार नाहीत पण तुम्ही जेवढं कन्सिस्टंट राहाल तेवढं तुमचा थकवा कमी होईल आणि तुमची हेल्थसुद्धा चांगली राहील. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्या मित्राला नक्की शेअर करा जो नेहमी थकल्यासारखा असतो. चॅनेल सबस्क्राईब करा कारण
आपण बघत असतो आरोग्याचा प्रवास हा कसा सोपा करायचा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा। धन्यवाद।